स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं गायच. आणि मी आणि आज आई चाललो आहे एका छोट्याशा गावामध्ये. आणि गोव्यातील ते गाव आज खूप फेमस आहे, ते म्हणजे सावेवेरे. आणि सावेवेऱ्यातलं फेमस टेम्पल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, ते म्हणजे अनंताचं टेम्पल. आणि आजपासून तिकडं काला सुरू होतो आणि असं तो 7 दिवस पुढे चालू असणार आहे. आणि आज पहिला दिवस आहे आणि आज तिकडं आहे ते सख्याहरी. आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि आत्ता वाजलेले आहे बघा 7:30 होत आलेली आहे. आणि आता आम्ही कारच घेऊन चाललो आहे. सो चला तर निघूया मंडळी. बघा आता वाजलेले 7:45 आम्हाला बाहेर सरेपर्यंत. आणि बघा आता आम्ही निघालेलो आहे आणि इथून टोटल डिस्टन्स आहे ते अराउंड 24-25 किलोमीटर आहे. सो आता जाऊया. आणि आम्ही वाया खांडेपार मार्गे जातोय कारण तिथूनच आम्हाला जवळ आहे. बघा आता फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे श्री अनंत संस्थान. हे बघा इकडे आता पहिली हे एंट्रन्स आहे बघा स्टार्टिंगला. आणि गाड्या तर फुल झालेल्या आहे. सो त्यामुळे आम्ही आता पाठीमागे गाडी लावलेली आहे तिकडं. सो जरा चालत जायचं पडलं तरी चालेल. सो बघा इथून आता सरळ चालत जायचं आहे. इथून अराउंड 500 मीटरवर देऊळ आहे. सो चला तर आता जाऊया. बघा आता इथं तुम्ही इकडे बघू शकता, हे आहे इकडचं पार्किंग. आणि हे सगळं आता फुल्ल झालेलं आहे बघा इकडून. सो आम्ही आता आणली नाही ती, बरं गेलं इकडं गाडी. आणि इथून आता सरळ जायचं आहे. आणि बघा वेगवेगळे इथं स्टॉल्स लागलेले आहे सगळे, गोबी, त्यानंतर इकडं लाडू, वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहे. पुढं तर आणखीनच असणार आहे, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर इकडं बघू शकता हे आहे अनंताचं टेम्पल. बघा इथून किती सुंदर आहे बघा. आणि समोर दिसतंय तिकडं तळी आहे. आणि आता मी पहिले जाऊन पुढे इकडे दर्शन. इकडे हार घेणार. कुठे गया हार घेणार काय असू दे. घ्यायचं घे तर म्हणजे इकडे हार आता बघा. इकडे आता हार घेतलेला आहे मी. आणि बघा आता आम्ही इकडं लाईनीला राहिलेलो आहे. आणि तुम्ही इकडं रांग बघू शकता किती आहे ती लोकांची. हे बघा हे आता बाहेर आहे, बाहेरची बाजू आहे बघा. इथून समोरपर्यंत बघा किती गर्दी आहे ती. आणि तुम्ही इकडे देऊळ बघू शकता, अनंत टेम्पल. गेल्या वर्षी आम्हाला इकडून आता एंट्री होती, पण यंदा इकडून आता बंद केलं आहे बघा जायला. हे बघा इथून जायला एंट्री होती पहिली. सो आता आम्ही इथून लाईनीला राहिलेलो आहे बघा. किती वेळ लागतो इथं दर्शनासाठी. तर बघा आमचा भाई आलेला आहे आणि बघा अश्विनी. सो तर रांगेत राहत नाही म्हणतो, इथूनच दर्शन करतो म्हणतो आपण. सो चला बाय बाय, नंतर भेटतो. बरं आता आम्ही जरा आता पुढं पोचलेलो आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता इथून लोकांच्या रांगा कशा आहेत. आणि हा समोर दिसतोय तो रंगमंच आहे बघा. इथं पूर्ण लाकडी बांधकाम केलेलं आहे सगळं, किती सुंदर प्रकारे केलेलं आहे बघा. आणि इथं 7 तारीखला शनिवारी संध्याकाळी 8 वाजता इथं शौनक अभिषेकीचा प्रोग्राम आहे गाड्यांचा. सो तुम्ही यायचं समज आहे झालं तुम्ही इकडं नक्की या. हे बघा आता इतर मी मंडपमध्ये पोचलेलो आहे, इथं बघू शकता. आणि आज सख्याहरी असल्या कारणामुळे आजच लोक इकडे जास्ती येतात. आता बऱ्याच वेळानंतर आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता असं आहे मंदिर.
एवढं इकडं लाकडी बांधकाम केलेलं आहे, कोरीव काम बघा किती छान पद्धतीने केलेलं आहे ते. बॅट घेतली त्याला 500 रोकड बाहेर सर होता. पावती असते तेवढ्या होता. बेस्टी बॅट घे एवढी कुठली काढ बरं होणार कारण पावती असते तेवढे पावती कोण असतात तेवढे घ्या. बाकी एवढे नाही बॅट घ्या. फोटो माही काढा. समोर इकडं बघू शकता, ही इकडं आता तळी आहे आणि इथलं विशेष म्हणजे इकडं तर देवळाच्या सगळ्या बाजूला इकडं पाणीच पाणी आहे बघा. इथून तळी आहे खालती. काय भाई आमचा मिळाला असा कसं असं भाई असता आता फायनली बघा अक्षय मिळालेला आहे आणि बघा इकडे आता काय बघा इकडे आता खाजा पण घेतलेला आहे. मग म्हणतो आपण आपल्याला नको म्हणतो खाजा पण नाही इकडं सगळं घरी आहे सो आता मी चाललो ते पेट पूजा करायला. काय ते माहीत असेल तुला काय ते तुझं फेवरेट माझा ऑल टाइम फेवरेट तुझं फेवरेट असणार. आता इथं बघूया कुठं जवळपास आहे ते खाऊया गोबी स्पेशल. बघा आता फायनली घेतलेला आहे गोबी आणि आई नवदुर्गा मडकई गोवा यांचं हे स्पेशल गोबी एकदम मस्त असतंय. आणि बघा ऑप्शन पण घेतलेला आहे. कसं आहे रे मी टेस्ट कशी आहे? टेस्ट मस्त आहे. सो आता खाऊन घेऊया चला. नको खाऊ चल. हे बघा हिने स्वीटकॉर्न घेतलेला आहे एक. बघा गोबी खाऊन आहे बघा पोटॅटो ट्विस्टर नॉट मसाला. बघ रे कसं टेस्ट इथून भरायचं येत नाही भरते भाई गरम आहे ते. नाही इथे इथून काढूया इथून काढूया गरम आहे. बरं आहे बरं आहे जास्त बघ रे तू टेस्ट करून बघ. तर गाईज बघा आता मी गोबी खाऊन निघालेलो आहे. बाय बाय ट्रीट बाय बाय. काय 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 प्रूफ बाय बाय. येस शुअर. आता वाजलेलं आहे 10:30 होत आलेली आहे आणि आता मी जायला निघालो घरी आणि घरी पोचेपर्यंत 11 तरी होणारच आहे. गाईज हे बघा आता मी निघालेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आता गाड्यांच्या लाईनी कुठेपर्यंत पोहोचल्या त्या. बघा आता मला इथं दिसेल लाईन आहे बघा. सो चला आता डायरेक्ट आता घरीच भेटतो चला. तर मंडळी आता फायनली मी आता पोहोचलेलो आहे घरी आणि आता येणारे पुढचे 2-3 व्लॉग्स खूप एकदम जबरदस्त असणार आहे. सो ते तुम्ही बघायला विसरू नका. सो आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभव सने व्लॉग्स बाय.